बघा, आपण 10वी स्टार्ट करणार आहे आता आजपासून. याच्यामध्ये पहिला चॅप्टर आहे फर्स्ट पार्टमध्ये लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. आता हा चॅप्टर ऑलरेडी 9th मध्ये झालेला आहे. ठीक आहे, 5वा नंबरचा चॅप्टर होता मॅथ फर्स्ट मध्ये. ठीक आहे, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. त्याचाच पुढचा भाग 10th मध्ये. ते बघा, आपण सुरुवात करू. आता याच्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये काय नवीन शिकायला मिळणार आहे हे तुम्हाला ऑलरेडी मी 9th मध्ये सांगितलेलं होतं, पण तरी पण एकदा सांगून देतो. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स हे सॉल्व करण्याचे टोटल 4 मेथड्स आहे. पहिली मेथड इलिमिनेशन, दुसरी सबस्टिट्यूशन, तिसरी ग्राफिकल मेथड आणि चौथी आहे क्रॅमर्स रूल. ठीक आहे, पहिली मेथड इलिमिनेशन मेथड. याच्यामध्ये आपण काय करतो, एक टर्म इलिमिनेट करून दुसऱ्या टर्मची व्हॅल्यू काढतो. ठीक आहे, म्हणजे जसं सपोज x + y = 2 असं इक्वेशन असेल. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण x ला इलिमिनेट करतो ऍडिंग किंवा सबट्रॅक्ट करून. ठीक आहे, मग दुसऱ्या टर्मची व्हॅल्यू आपण काढतो. सेकंड मध्ये काय, सबस्टिट्यूशन. सबस्टिट्यूशन मेथड मध्ये काय होतं की आपण एका व्हेरिएबलची व्हॅल्यू दुसऱ्या व्हेरिएबलच्या टर्म्स मध्ये घ्यायची. जसं फॉर एक्झाम्पल असं इक्वेशन आहे x + y = 2. तर सबस्टिट्यूशन मध्ये आपण काय करायचे, सर्वात पहिले या y ची व्हॅल्यू काढायची. y ची व्हॅल्यू कशी काढायचे, x ला तिकडे घ्या, तो इकडे प्लस असेल तर तिकडे मायनस होईल, इकडे मायनस असेल तर तिकडे प्लस होईल. ठीक आहे, या मेथडने. म्हणजे x + y = 2 याचं कसं होईल, y = हा 2 ॲज इट इज प्लस x ला तिकडे मायनस, म्हणजे y = 2 - x. एका व्हेरिएबलची व्हॅल्यू घेतो दुसऱ्या व्हेरिएबलच्या टर्म मध्ये आणि ते दुसऱ्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करतो, म्हणून त्याला म्हणतात सबस्टिट्यूशन मेथड. हे 2 मेथड तुमच्या 9th मध्ये झालेले. ठीक आहे, ते एकदा परत आपण रिवाइज करणार आहोत. त्याच्यावर एक पूर्ण प्रॅक्टिस सेट आहे इलिमिनेशन आणि सबस्टिट्यूशन मेथडवर. त्याच्यानंतर आपण पुढचे मेथड शिकू. थर्ड मेथड आहे ग्राफिकल मेथड. याच्यामध्ये तुम्हाला ग्राफ पेपर लागेल. बघा, 9th मध्ये आपण एक रिवाइज करून घेऊ. 9th मध्ये एक चॅप्टर होता कोऑर्डिनेट जिओमेट्री म्हणून. 7वा चॅप्टर होता सेकंड पार्ट मध्ये. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण ग्राफ काढायचो. असं एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस ड्रॉ करून त्याची लाईन ड्रॉ करायचो. ठीक आहे, त्याचं काहीतरी इक्वेशन असायचं. फॉर एक्झाम्पल x + y = 8 समथिंग काहीतरी असं. ठीक आहे, त्याच्यामध्ये ग्राफिकल मेथड मध्ये असंच आहे. लक्षात, सेम मेथड आहे, काहीच फरक नाही आहे. थोडासा एक ॲडव्हान्स आहे पुढे. ठीक आहे, त्याच्यावरून सोल्युशन मिळते. आणि फोर्थ आहे क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल म्हणजे हे नाव एकदम किचकट वाटते, असं किचकट मेथड नाही आहे. क्रॅमर्स रूल. ठीक आहे, याला डिस्क्रिमिनंट मेथड सुद्धा म्हणतात. डिस्क्रिमिनंट किंवा डिटर्मिनंट. सॉरी, डिस्क्रिमिनंट नाही, डिटर्मिनंट. डिटर्मिनंट मेथड. ठीक आहे, तर असे 4 मेथड आहे, एलिमिनेशन, सबस्टिट्यूशन, ग्राफिकल आणि क्रॅमर्स रूल किंवा डिटर्मिनंट मेथड. ठीक आहे, तर आपण एक एक बघू. एलिमिनेशन बघू, सबस्टिट्यूशन बघू. ठीक आहे, सोपा चॅप्टर आहे, व्यवस्थित लक्ष द्या, अभ्यास करा, काही अडचण राहणार नाही. आणि काही अडचण आली तर मला विचारायचं. ठीक आहे, तर बघा सुरुवात करू. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्सची डेफिनेशन बघू. An equation of the form ax + by + c = 0 is called linear equation in 2 variables x and y, where a, b, c belongs to R and a is not equal to 0, b is not equal to 0. आता लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स म्हणजे काय, तर या फॉर्मची जी इक्वेशन असतात ax + by + c = 0, तर या फॉर्मच्या इक्वेशन्सला म्हणतात लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स x and y. ठीक आहे, वेअर a, b, c belongs to R, a not 0, b not 0. तर या टाइपच्या या फॉर्मच्या इक्वेशनला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल म्हणतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये व्हेरिएबल्स असतात x आणि y. हे x, y हे काय आहेत, व्हेरिएबल्स आहेत. आणि हे जे आहेत a, b, c हे कोणतेही रिअल नंबर आहेत. आता रिअल नंबर म्हणजे कोणतेही नंबर, त्याच्यामध्ये रॅशनल नंबर पण असतील, इरॅशनल नंबर पण असतील. ठीक आहे, नॅचरल नंबर असतील, सर्व नंबर. ए बी सी हे कोणतेही नंबर राहू शकतात. लक्षात. ठीक आहे, आणि a is not equal to 0, b is not equal to 0. a आणि b हे 0 नको. आता रिअल नंबर म्हटलं म्हणजे याच्यामध्ये 0 पण येतो, पण याच्यामध्ये काय आहे की a आणि b हे 0 नको. 0 सोडून ते कोणतेही नंबर राहू शकतात. पॉझिटिव्ह
किंवा निगेटिव्ह किंवा पॉइंट मध्ये कोणते नंबर राहू शकतात. ठीक आहे, फक्त 0 नको. आलं लक्षात? ठीक आहे, आता पुढे द इक्वेशन ax plus by plus c equal to 0 is called the general form of the linear equation. हे महत्वाचं आहे. ax plus by plus c या फॉर्मला जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन म्हणतात. म्हणजे कोणत्याही लिनियर इक्वेशनचा जनरल फॉर्म आहे कोणता? ax plus by plus c equal to 0. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता एक्झाम्पल बघून घेऊ आपण इक्वेशनचे. जसं 3x plus 2y plus 10 equal to 0 किंवा 6x minus 3y minus 12 equal to 0. तर हे काय आहे? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे. आता बघा, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स या शब्दामध्ये दोन, म्हणजे पूर्ण लाईन मध्ये दोन शब्द आहेत. एक आहे लिनियर आणि दुसरा आहे टू व्हेरिएबल्स. ठीक आहे, लिनियरचा अर्थ काय असतो आपल्याला माहिती आहे. पॉलिनॉमियलचे 3 टाइप बघितले होते आपण. पॉलिनॉमियलचे 3 टाइप होते. ठीक आहे, पहिला होता लिनियर पॉलिनॉमियल, दुसरं होतं क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, ठीक आहे, आणि तिसरं होतं क्यूबिक पॉलिनॉमियल. हे सर्व 9th मध्ये झालेलं आहे. ठीक आहे, पॉलिनॉमियल चॅप्टर होता 9th मध्ये. त्याच्यामध्ये पॉलिनॉमियलचे 3 टाइप पडतात, लिनियर, क्वाड्रॅटिक, क्यूबिक, अकॉर्डिंग टू देअर डिग्रीज. डिग्रीनुसार, डिग्री इंडेक्स, तसं एक्स ची इंडेक्स 1 असेल तर लिनियर, एक्स ची इंडेक्स 2 असेल म्हणजे डिग्री 2 असेल तर क्वाड्रॅटिक, डिग्री 3 असेल तर क्यूबिक. तर हे लिनियर आहे, म्हणजे ज्याची इंडेक्स 1 असते म्हणजे डिग्री 1 असते. काही नोट मध्ये पुढे तर बघा, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. आणि टू व्हेरिएबल्स का? कारण की याच्यामध्ये 2 व्हेरिएबल्स असतात, एक्स वाय. ठीक आहे, एक्झाम्पल 3x plus 2y plus 10 equal to 0, 6x minus 3y minus 12 equal to 0. हे आहे त्याचे एक्झाम्पल्स. नोट, लिनियर इक्वेशन कंटेन्स 2 व्हेरिएबल्स अँड द डिग्री ऑफ ईच ऑफ देम इज 1. लिनियर इक्वेशन मध्ये 2 व्हेरिएबल्स असतात आणि प्रत्येक व्हेरिएबलची डिग्री असते 1. प्रत्येक व्हेरिएबलची म्हणजे x आणि y यांची डिग्री किती असते? 1. डिग्री म्हणजे याची इंडेक्स. आता हायेस्ट इंडेक्स, x ची इंडेक्स किती आहे? 1. y ची इंडेक्स किती आहे? 1. ठीक आहे, हे इंडेक्स नाही आहे, हे कोएफिशिएंट्स आहे. 3, 2 हे कोएफिशिएंट्स आहे. ठीक आहे, तर बघा आता पुढे कंटिन्यू करू आपण. याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असतील तर विचारू शकता. आता एक ऍक्टिव्हिटी आहे टेक्स्ट बुक मध्ये पेज नंबर 1 वर. टेक्स्ट बुक मध्ये ऍक्टिव्हिटी आहे. ठीक आहे, पेज नंबर 1 वर. ठीक आहे, हे इक्वेशन, आता इक्वेशनचे काही एक्झाम्पल दिलेले आहेत. ते कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. त्याच्यामध्ये म्हटलं असं नंबर इक्वेशन्स आणि इज द इक्वेशन इज लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. इज द इक्वेशन इज लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणजे विचारलेलं आहे, हे एक्झाम्पल दिलेले आहे. याच्यामध्ये सांगायचं आहे की दिलेले हे जे इक्वेशन आहे ते लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहेत का? जर असतील तर यस, नसतील तर नो. आता आपण चेक करू लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. चेक कसं करायचं? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स मध्ये कसं बघायचं? 2 गोष्टी बघायच्या. 2 गोष्टी कोणत्या कोणत्या? पहिली म्हणजे याच्यामध्ये 2 व्हेरिएबल्स असले पाहिजे. किती? 2 व्हेरिएबल्स असले पाहिजे. आता प्रत्येकामध्ये 2-2 व्हेरिएबल दिसतात आपल्याला. ठीक आहे, तर कन्फ्युज व्हायची गरज नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे डिग्री त्यांची 1 पाहिजे. व्हेरिएबल्सची डिग्री किती पाहिजे? 1 पाहिजे. ठीक आहे, आणि अजून एक गोष्ट की ए बी हे 0 नको. जसं आपण हे इक्वेशन घेतो ना, ax plus by plus c equal to 0. तर याच्यामध्ये a आणि b म्हणजेच x चे कोएफिशिएंट आणि y चे कोएफिशिएंट 0 नको. लक्षात? हे 3 गोष्टी बघायच्या. जर हे 3 गोष्टी सक्सेसफुल होत असतील तर ते लिनियर इक्वेशन आहे, अदरवाइज नाही. ठीक आहे, ते चेक करू. पहिला 4m plus 3n equal to 12. 4m plus 3n equal to 12. आता आपल्याला असं वाटेल त्याची मांडणी ax plus
by प्लस सी इक्वल टू 0 या फॉर्म मध्ये नाहीये, तर असं नसतंय. लिनियर इक्वेशनला अजून या फॉर्म मध्ये सुद्धा लिहितात. ax प्लस by इक्वल टू सी या फॉर्म मध्ये सुद्धा लिहितात. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय चेक करायचं, दोन व्हेरिएबल्स आहेत का? हो, दोन व्हेरिएबल्स आहेत m आणि n. ठीक आहे. दुसरं, प्रत्येक व्हेरिएबलची इंडेक्स डिग्री 1 1 आहे, m ची डिग्री 1 आहे, n ची डिग्री 1 आहे. ठीक आहे, हे झालं. तिसरी गोष्ट काय बघायची, ए बी हे 0 नको, म्हणजे व्हेरिएबल्सचे कोएफिशिएंट 0 नको. आता 4 3 हे 0 आहेत का? नाही, म्हणजे दिलेलं इक्वेशन लिनियर इक्वेशन आहे. इथे लिहायचं यस. ठीक आहे, पहिलं समजलं. काय काय चेक करायचं, तीन गोष्टी चेक करायच्या याची. पहिली गोष्ट दोन व्हेरिएबल्स. ठीक आहे. दुसरी गोष्ट त्यांची डिग्री कशी पाहिजे, 1 पाहिजे. आणि तिसरी गोष्ट ए बी म्हणजे कोएफिशिएंट 0 नको. ठीक आहे. पुढचं 3x² - 7y = 3. याच्यामध्ये दिसून गेलं हिची इंडेक्स किती आहे, डिग्री किती आहे, 2 आहे. म्हणजे 2 डिग्री असलेला इक्वेशन लिनियर इक्वेशन म्हणू शकत नाही. म्हणजे डायरेक्टली असं म्हणायचं नो. ठीक आहे, कारण की डिग्री 2 आहे. आता व्हेरिएबल 2 असते तर काही फरक नाही, डिग्री 2 आहे ना, आपल्याला डिग्री किती पाहिजे, 1 पाहिजे, म्हणून डायरेक्टली नो. तिसरं इक्वेशन √2x minus √5y = 16. √2x minus √5y = 16. दोन व्हेरिएबल्स आहे, प्रत्येकाची डिग्री 1 1 आहे. √2 √5, आता मी काय बोललो होतो, ax प्लस by प्लस c = 0. याच्यामध्ये a b c हे कोणतेही रिअल नंबर आहेत, मग ते नॅचरल असो, पॉझिटिव्ह असो, निगेटिव्ह असो का इरॅशनल असो. ठीक आहे. √2x minus √2y = 16. √2 √5 0 आहेत का? नाही, लिनियर इक्वेशन आहे. येस. नेक्स्ट 0x + 6y - 3 = 0. आता हे जवळपास कन्फ्युजिंग करण्यासारखं एक्झाम्पल आहे. 0x + 6y - 3 = 0. याच्यामध्ये दोन व्हेरिएबल आहे, याच्यामध्ये इंडेक्सची डिग्री पण 1 1 आहे. पण याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे, कोएफिशिएंट. म्हटलेलं काय आहे की कोएफिशिएंट 0 नको, याच्यामध्ये कोएफिशिएंट 0 आहे, म्हणजे हा लिनियर इक्वेशन नाही, नो. पुढे 0.3x + 0y - 36 = 0. याच्यामध्ये पण तोच प्रॉब्लेम, y चा कोएफिशिएंट 0 आहे, म्हणजे हे सुद्धा नो, लिनियर इक्वेशन नाही. आता हे 4/x + 5/y = 4. दोन व्हेरिएबल आहे. आता तुम्हाला वाटत असेल की यांची इंडेक्स 1 1 आहे, पण यांची इंडेक्स 1 1 नाहीये. हे कोणत्या फॉर्म मध्ये आहे, 1/x आणि 1/y या फॉर्म मध्ये. यांना इन्व्हर्स फॉर्म म्हणतात. यांना काय म्हणतात, इन्व्हर्स फॉर्म. आणि इन्व्हर्स फॉर्म मध्ये इंडेक्स असते -1. म्हणजे आपण इथं म्हणू शकतो की 1/x जो आहे त्याची इंडेक्स किती आहे, -1. ठीक आहे. -1 हे 1 आहे का, म्हणजे डिग्री 1 आहे का? नाही, डिग्री 1 नाही आहे, म्हणजे हे सुद्धा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल नाही. आणि लास्ट 4xy - y = 8 = 0. सॉरी, 4xy - 5y - 8 = 0. आता याच्यामध्ये या टर्म मध्ये दोन व्हेरिएबल आलेले आहेत. आता चेक करा, ax + by + c = 0. या फॉर्म मध्ये असं काही दिसतंय का, 4xy वगैरे असं? म्हणजे याच्यामध्ये दोन व्हेरिएबल ॲट अ टाइम आहे का एकाच टर्म मध्ये? नाही. कसं आहे, ax + by + c = 0 याच्यासारखं दिसतंय काय? नाही, म्हणजे डायरेक्टली नो. म्हणजे याच्यामध्ये लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल कोणते आहेत, फर्स्ट आणि थर्ड. कारण की याच्यामध्ये दोन व्हेरिएबल्स आहेत, प्रत्येक व्हेरिएबलची डिग्री 1 1 आहे आणि कोएफिशिएंट 0 नाहीये, म्हणून हे दोन इक्वेशन लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल्स आहे, बाकीचे नाही. ठीक आहे. इथपर्यंत आपण घेऊ. इथपर्यंत काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. ठीक आहे.